नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. फन फेअरमधून काही मुलं ईशानचे ड्रॉइंग्स चोरून पळत असतात. ईशान आणि इरा त्यांच्या मागे धावत असतात. तितक्यात अशोक मामा येतात. त्यांना बघून ईशान आवाज देतो, आजोबा पकडा त्यांना. तेव्हा त्यांना कळतं की नक्कीच या मुलांनी काहीतरी खोडी केली आहे, म्हणून अशोक मामा त्यांना पटकन पकडतात आणि ईशान आणि इराला विचारतात काय केलं यांनी. तेव्हा ईशान इरा पळत येतात आणि म्हणतात, आजोबा हे चोर आहेत. तेव्हा अशोक मामा त्यांना म्हणतात, काय रे, दुसऱ्याच्या वस्तूंवर डल्ला मारायला तुम्हाला शरम नाही वाटत का? नावं काय तुमची? तेव्हा ते त्यांची नावं सांगतात. पुढे ते विचारतात, कुठे राहतात? आमच्या सोसायटीत कधी बघितलं नाही तुम्हाला. तेव्हा ते मुलं सांगतात, त्या बाजूच्या सोसायटीत. तेव्हा अशोक मामा म्हणतात, चला तुमच्या आईवडिलांसमोर तुम्हाला उभं करतो आणि त्यांच्यासमोरच बडवून काढतो. तेव्हा ते मुलं घाबरतात आणि म्हणतात, नाही आजोबा, आमच्या आईवडिलांना नका सांगू. तेव्हा अशोक मामा त्यांना म्हणतात, चोरी करताना मजा येते का? तेव्हा ते ईशानला त्याचे ड्रॉइंग्स परत करतात आणि म्हणतात, हे घ्या तुमच्या वस्तू, आणि म्हणतात, सॉरी, आजपासून आम्ही असं कधीच करणार नाही. तेव्हा अशोक मामा म्हणतात, इकडे बघा, परत जर तुम्ही माझ्या मुलांना त्रास दिला तर चांगलं तुम्हाला धोपटून काढेल, आणि त्यांना तिथून जायला सांगतात. तितक्यात सोसायटीचं सिक्युरिटी येऊन विचारू लागतो, क्या हुआ साहब? तेव्हा अशोक मामा म्हणतात, क्या हुआ क्या? बाद में आता तुम, किधर था रे तुम? इधर चोर आके चोरी करके जाता है, छोटे छोटे बच्चे, और तुम क्या इधर उधर घूमता है? त्यावर तो म्हणतो, साहब वो थोड़ा इसके लिए. तेव्हा अशोक मामा म्हणतात, हाँ, आगे से ऐसा हुआ तो तुम्हारा ये बंद कर दूंगा हाँ मैं, समझा, जाओ. आता ईशान म्हणत असतो, आजोबा तुम्ही जर आज नसतात ना तर आमची सॉलिड वाट लागली असती. तेव्हा इरा म्हणते, आजोबा तुम्हीच आहात आमचे सुपर हिरो. तेव्हा अशोक मामा त्यांना म्हणतात, मस्का पॉलिसी बाद झाली. हे बघा, तुमची ताई तिकडे एकटी आहे. तिला जाऊन मदत करा, नाहीतर परत काहीतरी भानगड होईल. आणि तिला जाऊन सांगा मी जरा फ्रेश होऊन येतो. तेव्हा ईशान आणि इरा पळतच फनफेअरसाठी जातात. आता इकडे राधाबाईंनी दुर्बीण घेऊन डिक्शनरीतून एक एक शब्द शोधू लागते. तेव्हा एक शब्द तिला सापडतो, करारनामा. तेव्हा ती खूप खुश होते आणि म्हणते, माय बहीण, एक शब्द तर सापडला, आणि ती किशाभाऊला सांगू लागते. तेव्हा किशाभाऊ मात्र गाढ झोपलेला असतो. तेव्हा ती म्हणते, कायच करू या माणसाचं, आणि स्वतःशी म्हणते, चला पहिला शब्द तर सापडला, आता पुढे काय, असं म्हणून ती पुन्हा पुढच्या शब्दाचा अर्थ शोधू लागते. इकडे ऑफिसमध्ये अनिशही भैरवीच्या बोलण्याचा विचार करत असतो. भैरवी त्याला म्हणते की अर्जुन उद्या चाललाय बेंगलोरला, आणि मला पण विचारत होता हे बेंगलोरला. पुढे त्याला आठवू लागतं की अनिश तिला म्हणतो, आपल्या दोघांतलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सिक्रेट होतं, तू त्याला का सांगितलंस? आता तो जर बाबांकडे पचकला तर? त्यावर ती म्हणते, नाही होणार असं काही, कारण त्याला त्याच्या मैत्रिणीची काळजी आहे. तेव्हा अनिश विचारतं, तू का सांगितलंस? त्यावर ती म्हणते, कारण माझा रोज कोंडमारा होत होता. आता असं वाटतंय की इथे रोज भांडत बसण्यापेक्षा सरळ बेंगलोरला निघून जावं. या विचारांनी अनिश अजूनच अस्वस्थ होतो आणि तो घरी जाऊ लागतो. तितक्यात तिथे शिपाई येतो आणि अनिशला म्हणतो, साहेब, तुम्हाला साहेबांनी बोलवलं. तेव्हा साहेब म्हणतो, एक काम कर, मला जरा इमर्जन्सी आहे, त्यांना सांग मला जावं लागतंय. त्यावर तो म्हणतो, साहेबांनी डेली रिपोर्ट पण मागितला आहे, ते केव्हाची वाट बघतायत, लवकर द्या नाहीतर चिडतील ते. तेव्हा अनिश घरी जायला कॅन्सल करतो आणि पुन्हा त्याचं काम करू लागतो. इकडे आता संयमी इरा ईशानला म्हणत असते, थँक गॉड तुम्हाला लागलं तर नाही ना. तेव्हा ईशान इरा सांगू लागतात की आजोबा एकदम परफेक्ट टाईमला आले, त्यामुळे ते पकडले, नाहीतर माहीत नाही किती लोकांच्या वस्तू चोरीला गेल्या असत्या. तेव्हा संयमी विचारते, गाईज, बाय द वे, आजोबा एकटेच आलेत का? आय मीन भैरवी माऊ, अर्जुन काका, कोणीच नाही आलं का? तेव्हा इरा ईशानकडून फोन घेऊन अर्जुनला फोन लावते. इकडे अर्जुन त्याच्या कामात व्यस्त असतो, त्याचं फोनकडे लक्ष नसतं, त्यामुळे तो फोन उचलतच नाही. तेव्हा ईशान विचारतो, काय झालं? त्यावर इरा म्हणते, अर्जुन काका फोनच उचलत नाहीये. तेव्हा संयमी म्हणते, डोंट वरी, येईल तो, आपण फटाफट प्रेप करूया, मी तुम्हाला हेल्प करते, ओके. इकडे भैरवी अनिशच्या विचारात असते. तेव्हा तिची खूप घुसमट होऊ लागते, त्यामुळे ती मोबाईल घेऊन अनिशसाठी एक व्हॉईस नोट पाठवते आणि म्हणते, हाय अनिश, आपलं कम्युनिकेशन जरा गंडलं आहे, त्यामुळे मी ही व्हॉईस नोट पाठवते. मला खूप वाईट वाटलं आहे अनिश, तू जे काही बोलला आहे ते ऐकून खूप वाईट वाटलं.
आता इकडे अनिशला भैरवीने पाठवलेली व्हॉइस नोट येते तेव्हा तो ओपन करून ऐकू लागतो. तेव्हा भैरवी म्हणत असते, अनिश, मी आयुष्यात पहिल्यांदा एका नात्यात गुंतून पूर्णपणे सरेंडर झाली होते. अनिश, एखादी मुलगी करिअरसाठी ॲम्बिशियस असते म्हणून तिच्यासाठी प्रेम कमी असतं असा समज का असतो लोकांना. आणि जसं तू तुझं करिअर कधी सोडणार नाहीस तसं मीही सोडणार नाही. पुरुष हे समवेअर ट्रॅडिशनल असतात. वर्षानुवर्षाचं जे कंडिशनिंग असतं ना ते नाही सोडवत त्यांना. बायकांनी असंच वागलं पाहिजे, असं नाही वागलं पाहिजे हे वाटतं त्यांना. आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला याच गोष्टींचा जास्त त्रास झाला आहे. एक तुझ्यासारखा शहाणा, समजूतदार आणि इतका शिकलेला मुलगा माझ्या एका फ्रेंडमुळे इतका इन्सिक्युअर होतोय. अचानक त्याला माझं करिअर, माझं त्यात स्वतःला झोकून देणं हे सगळं खुपायला लागलंय. आपण आत्ता कुठे एकमेकांचं प्रेम व्यक्त केलं होतं? नाही. मला खूप वाईट वाटलंय. आपण थोडं थांबूया. जेव्हा एकमेकांचे विचार जुळतील तेव्हा विचार करू. हे ऐकल्यावर अनिशला मात्र खूप टेन्शन येतं आणि तो कुणालाही न सांगता ऑफिसमधनं निघून जातो. इकडे इरा, ईशान आणि संयमी फनफेअरची तयारी करत असतात तेव्हा रेयांश पण त्यांना हेल्प करत असतो. तितक्यात अशोक मामांचा कॉल येतो. तेव्हा ते विचारतात, कुणी आहे का तिकडे? त्यावर ते म्हणतात, आजोबा, अजून माऊ, अर्जुन काका, अनिश काका कुणीच आलेलं नाही. तेव्हा अशोक मामा म्हणतात, काही काळजी करू नका, मी येतो ना तिकडे. आणि काही हवं आहे का तुम्हाला घरून? त्यावर ते म्हणतात, नाही. आणि ते फोन ठेवतात. तेव्हा रेयांश म्हणतो, चिल गाईज, आम्ही आहोत ना, टेन्शन नका घेऊ. इकडे भैरवीच्या केबिनमध्ये हर्षा येऊन तिला विचारते, हाय भैरवी, बोलवलं होतंस का मला? त्यावर भैरवी म्हणते, येस. ॲडमिनिस्ट्रेशनच्या रिपोर्टचं काय झालं? त्यावर हर्षा म्हणते, उद्यापर्यंत होईल तो माझ्याकडून. त्यावर भैरवी म्हणते, व्हॉट नॉनसेन्स, आजच तो रिपोर्ट सबमिट करायचा होता. मला हेड ऑफिसमधून फोन येत आहेत. आणि ती विचारते, टाईमलाईनच्या आधी का नाही झालं हे? तेव्हा हर्षा म्हणते, भैरवी कम ऑन, अशा आवाजात का बोलतीयस तू माझ्याशी? आय एम युअर फ्रेंड. तेव्हा भैरवी म्हणते, नॉट एनीमोर. तुझे हे कारनामे बघून यू आर नॉट माय फ्रेंड एनीमोर. तेव्हा हर्षा म्हणते, ओके, आय गेट इट. त्या फोटो प्रकरणावरून तू अजून राग धरून आहेस ना माझ्यावर? आणि ती म्हणते, कम ऑन यार भैरवी, आपण दोघी पण करिअर ॲम्बिशियस आहोत आणि एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. त्यावर भैरवी म्हणते, आय कांट बिलीव्ह, ऑफकोर्स मी ॲम्बिशियस आहे, पण तुझ्यासारखी क्रूर नाही. मला त्या रेसचा भागच व्हायचं नाही ज्यात तू धावतीयस. मला माझ्या लोकांना सोबत घेऊन जायचं आहे. सो तू बिंदास धाव. आणि हो, रिपोर्ट आजच्या आजच सबमिट झाला पाहिजे. ओके, गो प्लीज. तेव्हा हर्षाला राग येतो आणि ती रागातच तिथून निघून जाते. इकडे अनिश भैरवीला भेटण्यासाठी वेड्यासारखा रस्त्याने धावत असतो तेव्हा समोरून एक ऑटो येते आणि त्याला धडक बसून तो खाली पडतो. तेव्हा सगळे लोक जमा होतात आणि अनिशला हाताने आधार देत उठवतात. अनिश मात्र त्याच्याकडे लक्ष न देतात पुन्हा धावू लागतो. इकडे इरा आणि ईशान अशोक मामांकडे येतात तेव्हा अशोक मामा अनिशला फोन लावतात, मात्र त्याचा फोन लागत नसतो. तेव्हा इरा आणि ईशान नाराज होतात. ईशान म्हणतो, आम्हाला वाटलं होतं निदान माऊ आणि अर्जुन काका तरी येतील. अर्जुन काकाने तर आम्हाला प्रॉमिस केलं होतं. तितक्यात इरा म्हणते, पण आम्हाला माहिती आहे अनिश काका आम्हाला हेल्पच करणार नाही. तेव्हा अशोक मामा विचारतात, असं का वाटलं तुम्हाला? तेव्हा इरा म्हणते, कारण अनिश काकाला अर्जुन काकाची हेल्प घेतलेली आवडत नाही, म्हणूनच तर त्याचं आणि संयमी ताईचं भांडण, असं म्हणणार. तेवढ्यात ईशान तिला थांबवतो. तितक्यात भैरवीची गाडी येते. भैरवीला पाहून ईशान आणि इराला खूप आनंद होतो आणि ते पळतच जाऊन तिला जोरात मिठी मारतात आणि म्हणतात, माऊ, आता तू अनिश काकाला फोन लाव. तेव्हा अशोक मामा म्हणतात, मी पण केव्हाचा ट्राय करतोय पण त्याचा फोनच लागत नाही. माझ्या कनेक्शनचाच काहीतरी प्रॉब्लेम दिसतोय. त्यावर भैरवी म्हणते, आमच्याही कनेक्शनचाच प्रॉब्लेम आहे, आजच नाही तर कित्येक दिवसांपासून. हे ऐकल्यावर अशोक मामा भैरवीकडे बघू लागतात. तेव्हा भैरवी म्हणते, मला असं वाटतंय आपण निघूयात, त्याची वाट पाहणं थांबूयात. तितक्यात अनिश येऊन तिला जोरात आवाज देतो, भैरवी, मी आलोय. तेव्हा अनिशला बघून भैरवीला धक्काच बसतो आणि ती त्याच्याजवळ जाऊन त्याला विचारू लागते, अनिश, अरे काय झालंय हे? कुठे पडलास का तू? त्यावर अनिश म्हणतो, अगं काही नाही, थोडंसं खरचटलंय. त्यावर भैरवी म्हणते, अरे किती लागलंय अनिश, चल तू, आणि त्याला घरी घेऊन येते. तेव्हा अशोक मामा म्हणतात, हे बघा, भांडण करत बसू नका,
त्याला आधी वरती नेलं पाहिजे. तेव्हा ईशान संयमीला कॉल करून म्हणतो, संयमी ताई तू लवकर घरी ये, अनिश काकाला खूप लागलंय. तेव्हा सगळेजण घरी येतात. भैरवीला काही समजत नसतं आणि ती प्रश्नांवर प्रश्न विचारू लागते. काय झालंय अनिश, किती लागलं, धडक दिली का कोणी की ॲक्सिडेंट झालाय? तेव्हा अशोक मामा म्हणतात, चल आपण पटकन डॉक्टरकडे जाऊया. त्यावर अनिश म्हणतो, नाही बाबा, फर्स्ट एड केल्यावरती बरं वाटेल मला. तेव्हा अशोक मामा विचारतात, पण नक्की झालं काय? त्यावर अनिश सांगू लागतो की काही नाही, एका गाडीची धडक बसली, मी धावत येत होतो म्हणून. तेव्हा भैरवी म्हणते, व्हॉट, तू धावत का आलास? तेव्हा अनिश म्हणतो, मला असं वाटलं की मी वेळेत जर नाही आलो तर तू निघून जाशील. त्यावर भैरवी म्हणते, तू मॅड आहेस का अनिश, तुला तरी कळतंय का तू काय बोलतोय? अरे मी तुला कधीच कधीच सोडून नाही जाणार आहे. तेव्हा अनिश म्हणतो, पण मग तूच तर तो व्हॉइस नोट पाठवला होता की आपण थोडे दिवस थांबू. त्यावर भैरवी म्हणते, अरे मी रागावले होते तेव्हा. नंतर मी स्वतःला शांत करून विचारलं की मी राहू शकते का तुझ्याशिवाय? नाही राहू शकत. या जन्मात मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. तेव्हा अनिश म्हणतो, आयुष्यात पहिल्यांदा मला कुणीतरी सोडून जाईल याची भीती वाटत होती. आय डोंट वॉन्ट टू लूज यू. तितक्यात अर्जुन तिथे येतो आणि अनिशला म्हणतो, यू नेवर एव्हर लूज हर अनिश. आणि जर ती तुला सोडूनच गेली ना तर मी तिला शोधून आणेन आणि फटके देऊन तुझ्यासमोर उभं करेल. अर्जुन म्हणतो, कसं आहे ना अनिश, आत्ता जी तुझ्या काळजात कळ आली ना की आपल्या माणसाचं आपल्यापेक्षा जवळचं कुणीतरी आहे, त्याचा जो जीवाला त्रास झाला ना ते प्रेम आहे आणि ते छान आहे रे. आणि तो भैरवीला ओरडू लागतो, ए बावळट कंपास, अगं पजेसिव्ह होणं हे काही चुकीचं नाही आहे. तू शाळेतून बाहेर ये आणि इमोशन समजून घे. तेव्हा भैरवी अनिशला म्हणते, आय एम रिअली सॉरी अनिश. आणि ती म्हणते, रॉजर पण असाच इन्सिक्युअर होता माझ्या बाबतीत, त्यामुळे तूही तसाच वागू लागल्यामुळे मी नाही समजू शकले. तेव्हा अर्जुन भैरवीला म्हणतो, कंपास, अनिश आणि रॉजर या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत. तू एकाचे नियम दुसऱ्यावर नाही लादू शकत. हे बघ, अनिशची जी जेलसी आहे ना त्या पाठीमागे प्रेम आहे आणि यू आर मेड फॉर इच अदर यार, जस्ट स्टे टुगेदर. आणि तो म्हणतो, चला आता मी बेंगलोरला जायला निघतोय, माझी इथली सगळी कामं झाली आहेत. तेव्हा इरा म्हणते, अर्जुन काका तू आम्हाला सगळ्यांना सोडून चाललास? त्यावर अर्जुन म्हणतो, कमॉन गाईज, मी तुम्हाला कसं सोडून जाईल? नंतर अर्जुन किशाभाऊ आणि राधावहिनीजवळ जाऊन म्हणतो, मामा मामी तुम्ही ना तुमच्या घरातच सोनं आहे त्याची किंमत ओळखा. अर्जुन जेव्हा जाऊ लागतो तेव्हा भैरवी जाऊन त्याला मिठी मारते आणि म्हणते, अर्जुन थँक्यू फॉर एव्हरीथिंग. तेव्हा अर्जुन म्हणतो, थँक्यू का म्हणतेस अगं, माझ्या पायावर 100 वेळा नाक घास आणि म्हण, अर्जुन तू ग्रेट आहेस, अर्जुन तू ग्रेट आहेस. तेव्हा भैरवी म्हणते, झालं, निघ आता तू, लवकर निघ. अर्जुन आता अशोक मामांजवळ येतो आणि त्यांना नमस्कार करतो. तेव्हा अशोक मामा थोडे इमोशनल होऊन म्हणतात, निघालास? त्यावर अर्जुनही इमोशनल होतो आणि म्हणतो, मला बऱ्याच वर्षानंतर माझ्या वडिलांना भेटल्यासारखं वाटलं. तेव्हा अशोक मामा म्हणतात, तुझ्यामुळे खूप वर्षांनी मला माझं तारुण्य पुन्हा मिळालं असं वाटलं. तेव्हा अर्जुन म्हणतो, थँक्यू, आणि मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय. आणि तो अशोक मामांना त्याने आणलेलं गिफ्ट खोलून दाखवतो, तर त्यात अशोक मामांचंच स्केच त्याने काढलेलं असतं आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं, बाप माणूस. हे बघून अशोक मामांना खूप आनंद होतो आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.